संभाजीनगर ते हैदराबादला जाणारी विमानसेवा बंद करण्यात आलेली आहे आणि गेल्या वर्षभरामध्ये संभाजीनगरमधून 6वी विमानसेवा खंडित करण्यात आली आहे। त्यामुळे केवळ इंडिगोच्या 6 विमानसेवा आणि एअर इंडियाची 1 विमानसेवा सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरमधल्या जायकवाडी धरण 51% भरले आहे। त्यामुळे 2 वर्षांसाठी शहरातल्या नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न आता मिटलेला आहे आणि गेल्या 5 वर्षांमध्ये पहिल्यांदा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये धरण अर्ध भरलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडून रस्ता रुंदीकरणासाठी अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यात येते। आजपासून दिल्ली गेट ते हर्सुल टी पॉइंट पर्यंत कारवाई करण्यात येणार आहे। या परिसरामध्ये येणारी सर्व अनधिकृत बांधकामं पाडण्यात येतील। 400 ते 450 मालमत्ता बाधित होण्याची त्यामुळे शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाज्यांच्या दरामध्ये वाढ झाली आहे। घेवडा तब्बल 240 रुपये किलोपर्यंत पोहोचलाय। वांगी, शेवग्याच्या शेंगा, चवळी, गवार या भाज्यांचे दर 100 ते 160 रुपये झाले। त्यामुळे सर्वसामान्यांना याचा फटका बसतोय। पावसामुळे प्रचंड शेतीचं नुकसान झालंय, भाज्यांची आवक कमी झाली आहे आणि दरामध्ये त्यामुळे वाढ झाली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेने शेतकऱ्यांना बियाणं, खतं आणि कीटकनाशक देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आर्थिक ताणतणाव, कर्जबाजारीपणा आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना जिल्हा परिषदेकडून मदत केली जाईल। यासाठी उपकरातल्या 10 लाखांचा खर्च करण्यात येणार आहे।